नमस्कार मंडळी, आम्ही ना बुधवारच्या बाजारला आलो. संगमेश्वरचा बुधवारचा बाजार संगमेश्वर तालुक्यातील. आणि बघा मी इकडे मच्छी घेतले. हे बघा काढ म्हणजे ही कोलंबी. हे बघा कोलंबी सुकी 700 रुपये किलो आहे. 700 रुपये किलो आहे. 700. आणि हे बोंबील सुके बोंबील. हे बघा हे वाले घेतले 500 रुपये किलो आहेत. 700 रुपये किलो आहेत ते 500 आणि हे 500 वाले आहेत. आणि ही तोंडली सुकट कशी आहे दादा? 600. ही तोंडली सुकट 400 असं आहे. आणि हा बघा हा थोडा मोठा जवळ आहे सफेदवाला थोडा. हा 200 रुपये किलो. हा 320 आणि तो 350. बारीक पण ना चांगला आहे बघा. तुम्हाला दाखवतो, थोडं झूम करावं. हे बघा साफ केलेलं आहे चांगला चाळून. हे बघा हा व्हाईटवाला. आणि आमचा संगमेश्वरचा बाजार घ्यायला ना कुठून कुठून लोक येतात. हा बघा हा पण चुरा नाही आहे बघा, जास्त व्यवस्थित साफ केलेलं आहे. कुठे कुठे इथं दाखवा. हे झाड कसलं आहे? नाही, शेवटला आहे, एंडिंगला बाजार जिथे संपतो ना एंडिंगला आहे बघा. इकडे मच्छीचा तिकडे आहे बघा. मी एवढा घेतलाय, माझ्या आईने ऑलरेडी घेतलाय, तरी पण मी आली तर घेतला अजून सुकी मच्छी. हे बघा 400चे 4 घेतले तर मावशीने माझ्यासाठी दिलेत. आणि भवानी आहे हे बघा, भवानी म्हणून शिंगटा. हा आम्ही ना सुका शिंगटा आहे बघा, भाजून पण खाऊ शकतो. शिजवून बघा शिंगाडा शिंगटा शिंगटा. हे बघा इकडे लावले शिंगटा. ही बळीची सुकट आहेत. ही बळीची सुकट मावशी जरा यायला का. हे बघा या मावशींकडून मी घेतले. हे बघा तुम्ही पण आलात ना तर नक्की मावशीच्या इथून घ्या. हे बघा हे बघा इकडे ना मसालेवाले. दादा तुझा कुठला मसाल्याचं नाव काय दुकानाचं? हा मसालावाला अक्षय मसालावाला. बघा या दादाकडून आम्ही मसाला घेतले, खोबरे घेतले. सॉरी हे बघा हे खोबरे घेतले 240 रुपये किलो. 3 किलो घेतले. हे बघा इकडे पण आहे. हां इकडे ना सुक्या मच्छीचा बाजार आहे. हे बघा हा इकडे पूल आहे आणि इकडे सुक्या मच्छीचा बाजार. हे बघा इकडे आता आम्ही भाजी मार्केटमध्ये घुसतो. भाज्या बघा हिरव्या हिरव्या ताज्या ताज्या भाज्या. इकडे बघा कोथिंबीर कशी जुडी आहे दादा? 60 रुपये. 20 रुपये. हे बघा एवढे छोटे छोटे हे कोबी आहेत 20. आणि फ्लॉवर हां 20 30. फ्लॉवर 30. भेंडी भेंडी कशी आहे? 20ला अर्धा. आणि हे दोडके 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 कसे आहेत? दोडके 20 पाव 30ला अर्धा. हे बघा टोमॅटो एकदम फ्रेश आहेत, कच्चे पण आहेत पिकलेले पण आहेत. कलिंगडं कसे आहेत दादा? 100 रुपये. हे 100 रुपये. ते 50 छोटेवाले आहे बघा. हे 50 हे 100. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? सांगली आहे बघा. कुठून कुठून बघा येतात माणसं आपल्या संगमेश्वरच्या बाजारला. सांगली. आणि आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करा. मराठी माणसं येऊ दे तिकडे. हे बघा हे दादा आहे, त्यांच्याकडून आम्ही कोबी घेतला. कोबी बघा आम्ही भेंडी आणि आलं घेतलं. आलं कसं आहे? आलं 40 रुपये. एक लाल इकडे भाजी मार्केटमध्ये आलं. हो इकडे दाखवा भेंडी आणि आलं दाखवा ना पिशवी अशी. हे बघा भेंडी आणि आलं. टमाटा अर्धा किलो. हे बघा हे समोर दादा बसलेत ना त्यांच्याकडून आपण भाजी मार्केट. हे समोर दादा बसलेत त्यांच्याकडून मी घेतले भाजी. आणि इकडे ते सांगलीचे आहेत ते. हे बघा फ्रेश भाजी असते. आणि आमचा बुधवारचा बाजार असतो ना संगमेश्वरचा, खूप मोठा असतो. थोडं थोडं मी कवर करते. वाटे घ्यायचे असे. हां हे बघ हे वाटे बरे पडतात.
माती भरायची मागणी किती किलो आहे? 3 किलो 600. 3 किलो 600. बघा हे कलिंगड. 30 रुपये किलो ने हे रेषावाली कलिंगड ना छान असतात. जोडलेलं आहे जोडलेलं आहे. लाल आणि फ्रेश आहे बघा आपले गावठी कलिंगड स्वतः पिकवलेले बघा. हे बघा हे कलिंगड ना आधी पहिले असायचे गावाकडे असेच असतात आणि हे वाले छान लागतात. 108 झाले त्याचे 3 किलो भरले बघा म्हणजे किलोवरती वजनवरती असते. हे आम्ही घेतो 3 किलो 3 किलो 600 सॉरी 3 किलो 600 108 रुपये आणि आम्ही घेतो थोडं थंड. हे लसूण आहे इकडे लसूण कांदे बटाटे. हे बघा सुका कांदा जास्त ना सांगली कराड तिकडून येतात ट्रक येतात कांदे बटाटे लसूणचे. या मये करतात आहे त्यांच्या इथून मी तर आता कलिंगड घेतलंय. इकडे रोड आहे. हा रोड ना शाळेत कुठं असुर्ड्यात वाटतं जातो डिग्नी साईडला मला पण नाही माहिती. इकडे समोर पण भाजी आहे. तिच्या ताईकडे काय ना बघू ताई किती 20 पानं किती आहे? 40ला 50 आणि 20ला 25 आणि याची आपण दुकानात घेतली तर किती 20ला 20 देतात. इकडे बाजारात आणि हे सुपारी पॅकेट कसं आहे? हे पाव किलो 200 रुपये सुपारी. गावाला आपण पहिला आलं की आपल्या घरी आलं की पान सुपारी पाहिजे 10 रुपये 10 रुपये चुना डबा. हा चुना डबा अंकिता चुना 10 रुपये आणि पानं द्या आम्हाला 20ची पानं द्या 20. हे बघा पान सुपारी चुना घेतलाय आम्ही खातो बरं का. पान सुपारी तंबाखू नाही पान सुपारी चुना ह्यांना घ्या ना. हां आमचं बघा ताई सांगतायत की गावचा खाऊ आहे तो गावच्या माणसांचा मुंबईचा घेऊन जा. हे बघा इकडे या ताईकडे ही मयेकर ताई आहे सॉरी रहाटे या ताई रहाटे ताई आहे. त्यांच्याकडे आलात तर इकडे पान सुपारी सुद्धा घ्या. मार्केटला पण असतात त्या बोलल्या आणि बाजार मार्केटला कुठे बसतात? जय अंबेच्या खालती तिकडे वरती पण बसतात. हा इकडे बाजारात सुद्धा इकडे बसतात. मला बोला बांगड्यावरचं घेतो आमचा नाही येत आहे ना. येणार तुम्ही याला येईल ना. हे बघा इकडे काका आहेत ना शिवतात तिकडे चप्पल या बाबांची बसलेत ना बाबांची. हां तुमचा पण घेतला का की मावशी? कधी आत्ता आज तुम्ही ते लावत होतात सामान ना तेव्हा. हां चांगलं या बांगडेवाल्या म्हणजे तुमचं नाव काय? शीतल दत्ताराम चंद्रकांत मस्के. शीतल चंद्रकांत मस्के इकडच्याच आहेत का तुम्ही? संगमेश्वरच्या या ताई आहे तिकडे बांगड्या विकतात. त्यांच्याकडून इकडे आलात तर बांगड्या भरा. हे बघा हो हो आपल्या माणसांना मोठं करा बस मराठी माणसांना. हे इकडे ना सगळे कडतांनी पॅकिंग केलेले आहेत. पाव किलो अर्धा किलो 1 किलो असे.
हे बघा या आजी बघा पट्टा लावलेला आहे. कोणाची आजी असेल तरी बघू निघा, बिचारा एवढ्या वयात पण इकडे बाजारात आल्यात घ्यायला. हो मी काय आता पण तू सांगा. पिशवीतून द्या. कशा किलो घेतात? हे सगळे ना लोक बाजार घेऊन निघाले घराकडे. हे बाजार घेऊन लोक निघाले. 10 वाजलेत ना, उन्हाच्यामुळे लोक लवकर येतात. 8 वाजता आणि लवकर जातात बाजार घेऊन. हे बघा घराकडे चाललेले आहेत. हा संगमेश्वरचा बाजार आहे. परत आणि तिथं चप्पलवाले का चाळण घेतले 150ला ना काका. हे बघा 150ला. इकडे काकांचं दुकान आहे धनाजी पवार. हे टाकायचे संगमेश्वर बाजारपेठेतच आहे. चलो मावशीकडे का ना. तर मावशी घेतात 120 इकडे काजू घेतात हा. आणि ते कोकम कसे घेतात सुकलेले 140. आणि हे आहेत ना 15 रुपये. इकडे बाजारात घेतले इकडे 15. ते कोकम 140 आणि काजू 120 असं बाजारात घेतात ते लोक. टोल आहे. आम्ही टोल घेतला 400 रुपया मावशीने 300 रुपयाला दिला. हा 300ला टोल आहे. एवढा मोठा बघा 300 टोल या मावशीकडून घेतला आहे. राणीमाशीचा वाटा आहे. राणी माशी 200 रुपयाला 3 आहेत पण मोठे आहेत. हे बघा फ्रेश आहे. आणि हा काय हलवा कितीला मावशी? 800 रुपया बघा मोठा आहे. 500ला 200 रुपये. आणि बांगडे 100ला 4 आहेत. आम्ही टोल घेतलाय 300. सरता बाजार आहे ना, त्याच्यामुळे खूप सारी गर्दी आहे. शेवटची आता मच्छी खायला. मिस्टर सांगा मे महिन्याचा सरता बाजार आहे ना, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. ओली मच्छी आहे ही सगळीकडे. या लाईनला हे बघा 1 वाजलाय तरी गर्दी किती आहे दुपारच्या. हे बघा कोणाची आई काकी मामी हो बाजार करतो. एवढी ओली मच्छी घ्यायला गर्दी आहे बरं का. लेट 1 वाजलाय दुपारचा तरी पण एवढी टाळ.
बाबा बसले तिकडे फोनवर बोलतायत. हे बघा हे ना मी भेळसाठी घेते. कुरमुरे इकडे नळ्या वगैरे आहेत. हे आपले टोस्ट चणे शेंगदाणे काही काही डाळ वगैरे. इकडे बटर गावचे स्पेशल बटर. हां बोला. हे मग भेळसाठी घेते शेव आणि कुरमुरे आणि भट्टीवरती ना आम्ही चणे शेंगदाणे घेणार आहे. डाळ घ्या ना तिखट डाळ चणा डाळ. चणा डाळ नाही आहे. हे बघा हे दादा घाबरतात माझा फोटो काढू नका. आम्ही आता आगोडचा बाजार भरला. तुम्ही कधी येत आहे मच्छीसाठी सुक्या मच्छीसाठी ओल्या मच्छीसाठी